हा फक्त एक आकडा आहे. हे सिद्ध करण्यासाठी जर तुम्हाला उदाहरण हवे असेल तर प्रांजली अवस्थीला नक्की भेटा. भारतीय वंशाच्या या US आधारित कोडरने वयाच्या 7व्या वर्षी प्रोग्रॅमिंग सुरू केले. वयाच्या 13व्या वर्षी एका संशोधन प्रयोगशाळेत इंटर्नशिप केली आणि अवघ्या 16व्या वर्षी स्वतःचे AI स्टार्टअप डेव्हलप AI लॉन्च केले. प्रांजलीची कहाणी ऐकून भले तोंडात बोट घालतात. कसा सुरू झाला तिचा प्रवास, ती नेमकं काय करते जाणून घेऊया. जगभरातील महिला प्रत्येक क्षेत्रात अडथळे पार करून यशाची पुनर्परिभाषा करतायत. प्रांजली अवस्थी त्याबद्दल घडवणाऱ्यांपैकी एक आहे. मुली केवळ मोठी स्वप्ने पाहत नाहीत, तर त्या चिकाटी प्रतिभा आणि त्यांच्या भविष्यासाठी एक दृष्टिकोन ठेवून ते साध्य करतायत. हे तिने सिद्ध करून दाखवलंय. प्रांजलीच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार तिने 2019 ते सप्टेंबर 2021 पर्यंत डोरल अकादमी चार्टर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले, जिथे तिने स्टेम केंद्रित अभ्यासक्रमाद्वारे 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सध्या ती जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्युटर सायन्स विषयात बॅचलर ऑफ सायन्स BS करत आहे. प्रांजलीचा प्रवास हा आवड आणि संधीचा एक अद्भुत संगम आहे. तिचा जन्म भारतात झाला आणि ती 11 वर्षाची असताना फ्लोरिडाला गेली. तिचे वडील एक कॉम्प्युटर इंजिनियर असून त्यांनी तिला कोडिंगसाठी प्रोत्साहन दिले. 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत तिच्या स्टार्टअपची किंमत सुमारे 100 कोटी रुपये म्हणजेच सुमारे 12 दशलक्ष डॉलर्स झाली. इतक्या लहान वयात तिची चिकाटी प्रतिभा आणि दूरदृष्टी याचे हे फलित आहे. DELV.AI प्रांजलीने जानेवारी 2022 मध्ये मियामीमध्ये DELV.AI ची स्थापना केली. याद्वारे संशोधन सोपे करणे हे तिचे उद्दिष्ट आहे. हे AI संचालित प्लॅटफॉर्मद्वारे शैक्षणिक कंटेंट, PDF आणि अनेक डॉक्युमेंट्समधून माहिती काढण्यास आणि सारांशित करण्यास मदत करते. हा प्लॅटफॉर्म एकाच वेळी अनेक फायली शोधू शकतो, क्लाउड ड्राईव्हशी कनेक्ट होऊ शकतो आणि युजर्स त्यांचे निकाल CSV फाईलमध्ये एक्सपोर्ट करू शकतात. यात फ्री आणि पेड असे दोन्ही व्हर्जन आहेत. इंडिया टुडेने या संदर्भात वृत्त दिले. DELV.AI ने लोकप्रियता मिळवली आहे आणि बॅकएंड कॅपिटल आणि विलेज ग्लोबल यासारख्या गुंतवणूकदारांसह सुमारे $4,50,000 $3.89 कोटी निधी उभारला आहे. ऑक्टोबर 2023 पर्यंत त्याचे मूल्यांकन सुमारे 100 कोटी आहे. संशोधक DELV.AI च्या प्लॅटफॉर्मचे कौतुक करतायत. यामुळे पुन्हा करावे लागणारे रिसर्चचे काम 75% पर्यंत कमी होते. शैक्षणिक किंवा तांत्रिक प्रयत्नांमध्ये बराच वेळ आणि ऊर्जा वाचवते. यापूर्वी प्रांजलीने एप्सिलॉन पाई एप्सिलॉन येथे कार्यशाळेचे प्रमुख म्हणून काम केलंय. फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या स्वार्ट्झ सेंटर फॉर कॉम्प्युटेशनल न्यूरोसायन्स येथे रिसर्च इंटर्न म्हणून काम केलंय. ती डॅशची सहसंस्थापक देखील आहे. प्रांजली आता तिच्या पुढील मोठ्या प्रोजेक्ट डॅशवर काम करते. ती त्याला हातांचा चॅटजीपीटी असे म्हणतात. डॅश गप्पा मारण्यासोबत काम देखील करते. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.